नमस्कार. महाराष्ट्र हवामानमध्ये आपलं स्वागत आहे. आत्ता जर आपण विंड म्हणजे वारं 3000 फूट उंचीवरती वाहतंय ते बघितलं, तर आपल्याला असं दिसेल की लो प्रेशर बेल्ट जो बंगालपाशी आहे, तो आहे पण तो फारसा लो पण नाहीये. त्याच्यामुळे त्याचा वाऱ्यावरती फारसा परिणाम होत नाहीये. आणि जर आपण उद्याचं, परवाचं बघितलं, तर हा जो बेल्ट आहे लो प्रेशरचा, तो असं थोडा डिफ्यूज होतोय. डिफ्यूज म्हणजे मोठ्या भागात तो पसरतोय. त्याच्यामुळे त्याचा परिणाम किंवा त्याच्यामुळे येणारा पाऊस हा जवळ-जवळ खूपच मंद आहे, वीक आहे. त्याच्यामुळे येत्या काही दिवसात, म्हणजे येत्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात फारसा पाऊस येताना दिसत नाहीये. जर आपण येत्या आठवड्याभरात एकंदरीत किती पाऊस पडणार आहे हे बघितलं, तर आपल्याला असं दिसतंय, की दक्षिण भारतामध्ये जवळ-जवळ काहीही पाऊस नाहीये येत्या आठवड्यामध्ये. त्याचप्रमाणे पश्चिम भारत जो आहे म्हणजे राजस्थान, गुजरात, दिल्लीच्या पश्चिमेकडचा भाग तिथं कुठंही पाऊस नाहीये. जो काही पाऊस आहे तो हा जो बंगालच्या उपसागरात किंवा कलकत्त्यापाशी जे काही क्षेत्र तयार झालंय, त्याच्या प्रभावाखाली भारताच्या मध्य भागात पाऊस आहे. त्याचा जो भाग महाराष्ट्रामध्ये येतो तेवढ्याच प्रमाणात तिथं पाऊस आहे. बाकी येत्या आठवड्यात फारसा पाऊस महाराष्ट्रात दिसत नाहीये. फक्त कोकण किनारपट्टीवरती थोड्या प्रमाणात पाऊस आहे. जर आपण झूम इन करून बघितलं, तर कोकण किनारपट्टीवरती थोड्याफार प्रमाणात पाऊस सुरू राहील. परंतु पूर्ण आठवड्याभरात मिळून 30-40 मिलीमीटर म्हणजे कोकणासाठी तो फारच कमी म्हटला पाहिजे. नंतर दुसरा जो पट्टा आपल्याला इथे दिसतो, तो आहे विदर्भामध्ये. विशेषतः गोंदिया, गडचिरोली, अ, चंद्रपूरच्या जिल्ह्यात थोडा पाऊस जास्त दिसतोय तेवढासाच. साधारण 100 मिलीमीटरचा पाऊस आहे. परंतु तो चंद्रपूरच्या अगदी छोट्या भागामध्ये आहे. नंतर नागपूर, अ, गोंदिया आणि मग जळगावपाशी थोडाफार, तो अतिशय कमी आहे, 15-20 मिलीमीटर म्हणूयात. आणि मग उत्तर महाराष्ट्रामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस आहे. परंतु एकंदरीत जर आपण बघितलं, तर महाराष्ट्राचा बराचसा भाग, विशेषतः सोलापूर, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथा घाटमाथा सोडून असलेला भाग, इथे येत्या 5-6 दिवसात तरी पाऊस दिसत नाहीये. आता हा जर मॅप बघितला, महाराष्ट्राचा मॅप आहे, सगळा कोरडा दिसतोय आणि हे वेदर वॉर्निंगचा मॅप आहे. वेदर वॉर्निंग म्हणजे एखाद्या भागामध्ये वारं किंवा पाऊस जास्त प्रमाणात आहे का? ह्याचा हा मॅप आहे. आज कुठेही पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडेल असं दाखवत नाहीये. जर उद्या, परवा, तेरवा म्हणजे काही फरकच पडत नाहीये. आणि फरक पडतोय तो एकदम 30 तारखेला, 31 तारखेला, आणि तिथे सुद्धा जो पाऊस आहे तो नागपूर पण नाही ॲक्चुअली, त्याच्याही पूर्वेकडे. म्हणजे चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा काही प्रमाणात. तर हा जो भाग आहे विदर्भातला, तर तिथे पाऊस जास्त प्रमाणात पडेल असं दाखवतंय. ते सुद्धा 30 आणि 31 तारखेला. परंतु त्याच्या अलीकडे म्हटलं तर महाराष्ट्रात खूप पाऊस पडला असं नाहीच आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे येत्या आठवड्याभरात महाराष्ट्रात, विदर्भातला म्हणजे पूर्व विदर्भातला थोडाफार भाग सोडला, तर विशेष कुठेही पाऊस दिसत नाहीये. आणि जर आपण दुष्काळी भाग कुठे आहे, ह्याचा जर मॅप बघितला, तर हा आजचा मॅप आहे. त्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचा भाग म्हटला तर कोल्हापूर, सोलापूरचा भाग इथपासून ते पूर्ण जळगावपर्यंत पाणी खूप कमी आहे, दुष्काळी परिस्थिती आहे. आणि जर एक आठवड्याने विचार केला तर दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातला खूप मोठा भाग हा दुष्काळी प्रदेशात येतोय. म्हणजे यावर्षी एल निनोमुळे जो पावसाचं प्रमाण कमी झालंय, त्यांनी आपल्याला खरोखरच त्रास होतो आहे, होणार आहे. आता हा जो नकाशा आहे, त्याच्यामध्ये मॉइश्चर म्हणजे जमिनीतला ओलावा किती वाढलाय किंवा कमी झालाय ह्याचा हा मॅप आहे. तर महाराष्ट्राचा जर विचार केला, तर कोकण किनारपट्टी सोडली, तर बाकी बऱ्याच ठिकाणी जमिनीतलं पाणी खूप कमी झालंय. म्हणजे इथे 10 मिलीमीटर
किंवा 15 मिलीमीटर एवढ्या प्रमाणात कमी झालंय. आणि जर आपण एक आठवड्यानंतरचा विचार केला, तर जवळ-जवळ भारताच्या खूप मोठ्या भागामध्ये पाण्याचं प्रमाण जमिनीतलं कमी झालेलं आहे किंवा कमी होईल. त्याच्यामुळे यावर्षी एल निनोमुळे भारतात दुष्काळ पडलाय, अन्नधान्य कमी पिकणार आहे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रॉब्लेम येणार आहे. हे सगळं खरं होताना दिसतंय. त्याच्यामुळे आत्तापासूनच आपण पाण्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आता पुन्हा उद्या भेटूया. तोवर नमस्कार.